नमस्कार बांधवांनो, आज आपण या हिवाळी प्लस उन्हाळी या अशा टमाटोच्या प्लॉटमध्ये हे प्लॅन्टोनिकचे रिझल्ट बघत आहोत. हा जो माल कसा आहे बघा, किती सर्व पाल्यामध्ये माल एकदम लपलेला आहे. हे बघू शकता कशा प्रकारची सेटिंग झाली आहे, किती माल आहे, म्हणजे मोठाही माल आहे आणि नवीन सेटिंग आणि त्यानंतरच्या साईजचा माल हे तुम्ही बघू शकता. हा सर्व माल पाल्यामध्ये लपला आहे, त्याच्यामुळे हा दिसायला एकदम कमी दिसतोय, परंतु बघा लक्षात येईल तुमच्या की किती हा माल आहे. बघा एवढा माल या प्लॉटवरती आहे आणि पत्ती बघा की कुठेही पानं असे वाकडे झाले नाही, पोंगळे झालेले नाही. तर आज आपण शेतकऱ्यांचे अनुभव विचारूया की प्लॅन्टोनिक्समुळे त्यांना किती फायदा झाला आणि किती व्यवस्थित प्लॉट झाला आहे तो. तर समोर आपले कंपनीचे विक्रेते पण आहेत, बाबजी भाऊ पाटील, ते आज बोलत आहेत. तर बाबजी भाऊ विचारा तुम्ही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्ञानेश्वर पानसरे यांना आपण प्लॅन्टोनिक्स फवारणीसाठी दिलं होतं. त्यांनी आपल्याला प्लॉटवरती बोलवलंय की प्लॅन्टोनिक्स हे खूप सुंदर औषध आहे, त्याचे रिझल्ट कसे ते आपण बघण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे. स्वतः ज्ञानेश्वर भाऊ इथं सांगतील की प्लॅन्टोनिक्स मारण्याच्या आधी काय परिस्थिती होती प्लॉटची. प्लॅन्टोनिक्स मारण्याच्या आधी प्लॉटचे फुटवे कमी होते आणि झाडं पूर्णपणे पिवळे झालेली होती. फुटवे कमी होते, फळ पण कमी होतं आणि सेटिंग ही काही नव्हती अजिबात, पूर्णपणे झाडं पिवळी होती. आता हे प्लॅन्टोनिक्स मी 12-15 दिवसाच्या अंतरावर 3 स्प्रे केले. तर पहिल्या स्प्रेच्या आधी कंडिशन अशी होती की झाडाने एकदम सिंगल गाडी होती, म्हणजे फुटवे कमी होते, बरोबर, फुटवे कमी होते आणि फळ सेटिंग पण कमी होती. आणि हे जे पानं होते, हे पानं यांच्या डायरेक्ट पोंगळ्या झालेल्या होत्या. तर पहिला स्प्रे मारला, मला रिझल्ट चांगला वाटला. त्याच्यानंतर भाऊनी सांगितल्या पद्धतीने 12-15 दिवसाच्या अंतरावर परत दुसरा स्प्रे मारला, तिसरा मारला, असे 3 स्प्रे मारले आतापर्यंत. 12-15 हो, 3 स्प्रे झाले. तर तिन्ही स्प्रे मध्ये आज प्लॉटची कंडिशन अशी, पहिल्या स्प्रेच्या आधी प्लॉट म्हणजे डायरेक्ट काढून टाकायच्याच कंडिशनला होता, पूर्ण पिवळा होता, शेंटगे नव्हते आणि फुटे एकदम कमी होते. म्हणजे आज बघा असं आहे का मला म्हणजे सरीमध्ये ना माणसाला चालायला पण जागा राहिलेली नाही. सरीचा अंतर पण हा 4.5 फूट आहे, काही कमी नाही. आणि मी रेग्युलर पद्धतीने दरवर्षीच्या पद्धतीने 4.5 फुटाचीच सरी राहते माझी, तरी पण एवढा फुटवा आजपर्यंत कधी झालाच नाही आणि एवढी शेटिंग पण कधी झाली नाही. हे बघा, ही औषधे मी मारलंय, जी आहे ती सत्य परिस्थिती दाखवतोय तुम्हाला. आता डबल कायच्या दिल्या, डबल बांबू लागू राहिले मला, नाही तर सिंगल तार होती माझी, कधी माझी आजपर्यंत तार पण तुटले नाही, कधी एवढे बांबू पण लागले नाही. म्हणजे पावसाळ्यात असलेल्या प्लॉटला तुम्हाला आजपर्यंत एवढे काही बांबू लागले नाही किंवा तार तुटली नाही. आणि आज तुम्हाला अगदी 5-5 फुटावर कायच्या लावा लागू राहिले, 5-5 फुटावर कायच्या आणि बांबू लावा लागतात, तारी पण दररोज तुटताय. एवढी कंडिशन आज प्लॉटची अशी, म्हणजे चांगल्या प्रकारे आज प्रत्येक ठिकाणी बघतोय की मालाच्या वजनाने अगदी तारीच्या झोळ्या झाल्या आहे बऱ्याच ठिकाणी. आणि अशा प्रकारे तुम्हाला बांबू पण जास्त लावा. अशी जर माहिती मला पहिली असती तर मी डबल तार ओढली असती, पण असं प्लॉट आजपर्यंत कधी झालंच नाही. डबल तार ओढायची मला गरजही पडली नाही, एवढे बांबू लावायची गरज पडली नाही आजपर्यंत. तर आज तुम्ही जी फवारणी केली आहे, तर तुम्ही किती लिटर पाण्याला किती ml वापरलं. 250 लिटर पाण्याला 250 ml वापरलं. हो, आणि याच्यात बोरॉन आणि कॅल्शियम वापरलं. तर 250 लिटर पाण्याला जे काही तुम्ही 250 ml वापरलं, तर हा टोमॅटोसाठी आपण लागवडीपासून 15व्या दिवशी असा स्प्रे देतो की 1 लिटरला 1 मिली, म्हणजे 250 लिटरला 250 मिली. हे प्रमाण फक्त पहिल्या फवारणीचं असतं, दुसऱ्या फवारणीचं 1.25 मिलीचं असतं. म्हणजे 200 लिटर पाण्याला 250 मिली. जर 250 लिटर पाणी जर असेल तर 300 मिली घ्यायला पाहिजे. इथं थोडंसं प्रमाण नंतरच्या फवारणीचं थोडं कमी झालंय. ते जर 1.25 मिलीचं म्हणजे 1 मिलीनेच त्यांनी फवारणी झाली. जर कधी 1.25 मिलीने जर पुढची 2 फवारणी असते, एक आठवणीनं एक लक्षात घ्या की पहिलीच फवारणी 1 मिलीची आहे आणि जे दुसऱ्या फवारणी आहे तर त्या 1.25 मिली प्रमाणे जे काय पाणी असेल त्याच्यानुसार 1.25 मिली पर लिटर प्रमाणे आणि त्याच्यासोबत कॅल्शियम बोरॉन अशा प्रकारे जर फवारणी जर घेतली, तर आज जे थोडीफार जे काही दिसतंय की पानं वाकडे, हे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, काही राहिलंच नाही. तर सुरुवातीची कंडिशन पूर्ण पोंगळेच होते प्लॉटच्या, एकदम सरळ पानं झाले. अजून पण एकदम भारी रिपोर्ट येतील. आता पुढची फवारणी तुम्ही नक्कीच 1.25 मिलीने घ्या. 250 लिटर टीप असेल तर त्याला 300 मिली टाका. 1.25 मिली. तर 1.25 मिलीच्या पुढे जाण्याची बिलकुल गरज नाहीये.
एक पहिली फवारणी 1 मिली आणि नंतरच्या फवारणी 1.25 मिली, 1.25. फक्त 12 ते 15 दिवसाच्या अंतराने. आणि कॅल्शियम बोरॉन चिलेटेड घ्या, किंवा जर वाढ फारच कमी असेल तर नायट्रेट घ्या. आणि अशा प्रकारे एक उत्कृष्ट प्लॉट तुम्ही बनवू शकता. केवळ फक्त एक आणि एकच प्लॅन्टोनिक्स. कुठलं काही सुपर टेक्नॉलॉजी किंवा काही रॉकेट सायन्स वापरण्याची गरज नाही आहे. खूप सरळ पद्धतीने आणि सहज प्लॉट होतो तर फक्त प्लॅन्टोनिक्सने. धन्यवाद.